मुंब्र्यातील सम्राटनगर परिसरात शनिवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास मुंब्रा बायपासवरून सम्राटनगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर सिमेंट मिक्सर वाहनाच्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झालाय। वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं मिक्सर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाला। या अपघातामध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अग्निशमन दलाचे जवान, इमर्जन्सी टेंडर, रेस्क्यू वाहनासह आपत्ती व्यवस्थापक अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित झाले। या घटनेत मिक्सर पलटी झाल्याने 7 स्थानिक रहिवासी जखमी झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। तसेच आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी देखील रात्री घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला असून यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय। तर पाहूया त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। अपघात दुर्दैवी आहे। ज्या रस्त्यावरनं मोठी गाडी यायला नको त्या रस्त्यावरनं ती गाडी आली। RMCची गाडी होती, म्हणजे कमीत कमी 25 टनाची गाडी होती आणि त्याचा उतार इतका घाणेरडा आहे कारण का तो गाड्यांसाठी रस्ताच नव्हता, तो येण्या जाण्यासाठी चालण्यासाठी रस्ता बनवला होता। ठीक आहे, त्याच्यात काय राजकारण करायचं नाही आहे, पण ती गाडी आली, त्याला स्पीड ब्रेकर नाही आहेत त्या रस्त्याला। अनेक वेळा सांगून देखील स्पीड ब्रेकर केले नाहीत, म्युन्सिपालिटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही आणि अखेरीस एक गाडी, मोठी गाडी उतरली, घुसली आणि आज आता 2 जण गेलेले आहेत, काही जण गंभीर आहेत। 4-5 जणांचे हातपाय तुटलेले आहेत आणि ॲडमिट केलेले आहे मुंब्र्यामध्ये। मी स्वतः कमिशनरला बोललो आहे की ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती कारवाई करायला हवी। मुंब्र्यामध्ये आत्तापर्यंत 2 ॲक्सिडेंट झाले, दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या चुकांमुळे झाले, पण कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही। कॉन्ट्रॅक्टर्स मोठे मोठे असतात। आता जे मेले आहेत, आता त्याचा बाप तिथे बसलेला आहे, झोपडीत राहतो, काय करणार होता तो बिचारा। असं दुर्लक्ष करून, आणि असं पण नाही की त्यांना सांगितलं नव्हतं। आमच्या नगरसेविका त्यांना कायम सांगत होत्या की इथे स्पीड ब्रेकर लावा, साईड वॉल तयार करा, प्रोटेक्शन वॉल, सिक्युरिटी वॉल। त्यांनी कुठेच लक्ष दिलं नाही। हे तर बरं की ते खाली गेली, ती जर अजून जोरात असती तर बिल्डिंगमध्ये शिरली असती। त्याच्यामुळे कॉम्पन्सेशन द्यावं। मृत व्यक्तीला 20-20 लाख रुपये, 2 लहान मुलं गेली आहेत आत्तापर्यंत तरी, आणि जखमींना जे काही आपण रेग्युलर कॉम्पन्सेशन देतो ते द्यावं। आणि ही आमची हक्काची आणि हट्टाची मागणी आहे की महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि अपघात झालेला आहे, याची भरपाई महानगरपालिकेने करून द्यायला। दुसऱ्या कारवाईसाठी कशा प्रकारचे आता आम्ही कमिशनरशी बोललो आहे। माझ्या अंदाजाने हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल। मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांच्या भागातला हा अपघात आहे, त्यांनी न्याय दिला पाहिजे गरिबांना।